नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांच्या साहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर मग आपण टिपके मांडून घेऊयात. 5 टिपक्यांची 3 लाईन, त्याच्यानंतर सरळ रेषेतच खाली 3 टिपके काढून घ्यायचे आहेत. हे बघा, 3 वेळेस आपण 5 टिपके काढलेले आहेत. त्याच्यानंतर हे 3 टिपके त्याच्या खाली. आता वरच्या साईडला असेच 3 टिपके घेणार आहोत. चला तर आता टिपके काढून कंप्लीट झालेले आहेत आपले. आता आपण नेक्स्ट स्टेप काढून घेऊयात. हे 4 रेघा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत सरळ रेषेमध्ये. आता वरचेही 5 रेघा या जोडून घेतलेल्या आहेत. नंतर उभे 5 टिपके हे जोडून घेतोय आपण. खालचे 3 टिपके आता जोडून घेऊयात उरलेले. व चारही बाजूने आपण हे 3 टिपके जोडून घेतलेले आहेत. आता मधल्या साईडला उभ्या रेषा चला तर अशा पद्धतीने आपण या आडव्या उभ्या मधल्या साईडला अशा रेघा ओढून घेतलेल्या आहेत. आता आपण 5-5 लाईन या काढणार आहोत त्याच्यामध्ये. आता उभ्या अशा 3 आणि आधीच्या 2 पकडून 5 झालेल्या आहेत. तशाच प्रकारे आता आपण साईडच्याही रखाण्यामध्ये काढणार आहोत. चला तर अशा पद्धतीने 5-5 लाईन ह्या दोन्ही घरात झालेल्या आहेत. आता आडव्या आता आपण अशाच लाईन्स काढून घेणार आहोत. वरच्या साईडलाही अशाच प्रकारे लाईन्स या काढून घेणार आहोत. मग आता छोट्या छोट्या रेघा पण अशाच प्रत्येक घरामध्ये 3 या पद्धतीने आपण काढणार आहोत. काढायला खूपच सोपी आहे ही रांगोळी आणि खूपच सुरेख आणि अप्रतिम अशी दिसणार आहे काढून झाल्यानंतर. तर अशाच प्रकारे आपण प्रत्येकच घरामध्ये या 3 रेघा अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. तर आता अशा आपण काढून झालेले आहेत. तर आता आपण अर्धगोल हे काढून घेणार आहोत. प्रत्येक रेघेला या चौकोनापासून त्या चौकोनापर्यंत 4-4 या अशाच प्रकारच्या रेषा वरून आणि खालून अशा दोन्ही पद्धतीने आपण काढणार आहोत. पहा अशा पद्धतीने. आता आपण आतल्या साईडला काढून घेतो. बाहेरच्या दिशेनेही अशाच आपण 4-4 अर्धगोल काढून घेणार आहोत. पहा तर किती सुंदर आणि सुरेख असं आपण काढून घेणार आहोत रांगोळी. तर आता आपण बाहेरच्या दिशेनेही अशाच पद्धतीने काढणार आहोत. 1 हे 2 हे 3 आणि हे 4. पहा तर किती सुरेख वाटत आहे रांगोळी. 1 2 हे 3 आणि हे 4. 1 2 3 आणि हे 4. आता या दिशेलाही 1 2 हे 3 आणि हे 4. अशा प्रकारे आपलं सुरेख प्रकारे अशी रांगोळी काढून झालेली आहे. आता पुढे आपण एक रेष ओढून अर्धगोल त्याच्या पुढे सगळीकडे असेच काढून घेणार आहोत चारही बाजूंना. हे 3 आणि हे 4. अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना आता मध्ये एक छोटी रेघ काढायची आहे आणि त्याच्या साईडनी हे अर्धगोल काढून कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे. चला तर आता दोन्ही साईडला अशा पद्धतीने काढून झालेली आहे रांगोळी. तर खालच्या आणि वरच्या साईडने पण काढणार आहोत. साईडला दोन्ही बाजू कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या. ही रांगोळी तुम्ही देवघरात किंवा अंगणामध्ये काढू शकता. खूपच सुरेख आणि सुंदर वाटते रांगोळी काढल्यानंतर.
अतिशय सुरेख पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. चला तर आता वरच्या साईडला काढायची आहे आपल्याला अशाच प्रकारची रांगोळी. चला तर आपल्या चारही बाजूंना अशा अर्धगोल काढून कंप्लीट झालेले आहेत. तर आपण आता 2 काढलेल्या अर्धगोलांच्या मधल्या साईडला आता कमळाची डिझाईन आपण काढणार आहोत. पहा तर त्यासाठी आपण आधी आपण पिवळा लाल रंग मधल्या चौकोनात भरून घेऊयात, त्याच्यानंतर आपण कमळ काढूयात. खूप सुंदर दिसत आहे लाल रंग भरताना आपल्याला. भरल्यानंतरही खूपच सुरेख रांगोळी वाटणार आहे. पहा तर कसं भरत आहे आपण. चला तर आता आपण जे छोटा अर्धगोल आहे त्यातही आपण असेच लाल रंग भरून घेणार आहोत चारही बाजूंना. तर आपला अशा पद्धतीने लाल रंग भरून झालेला आहे चारही बाजूंना व्यवस्थितपणे. तर आता आपण पांढऱ्या रंगाने मध्ये 4 पाकळ्यांचं फूल काढून घेतो. मध्ये रेषा काढतोय दोन्हींच्या मधून. खूपच सुरेख आणि सुंदर वाटत आहे. तर एक ती पुन्हा काढून घेतली आपण. पिवळा रंग भरून आपण लाल रंग भरलेला आहे. खूपच सुरेख अशी आपली रांगोळी वाटत आहे आता. चला तर मग आता आपण याच्या पुढची डिझाईन काढूयात. एक कळी काढून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. 2 आणि ही 3, ही 4, 1, 3 आणि ही एक पाकळी. आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक गोलाकार काढून घेतोय आणि त्याच्यात पांढरा रंग भरतोय. आता आपण चारही साईडला अशाच प्रकारचे कमळ काढून घेणार आहोत. कमळ हे खूपच प्रिय आहे, त्याच्यामुळं खूपच सुंदर वाटते रांगोळी कमळ काढल्यानंतर. आणि आपण हे देवघराच्या समोर कधीही काढू शकतो. लक्ष्मीपूजेला वगैरे कमळ हा प्रिय असतो, त्यामुळं आपण कोणत्याही मोठ्या पूजेच्या समोर सुद्धा काढलं तर खूपच सुंदर आणि सुरेख वाटते रांगोळी. कमळ काढल्यानंतर कोणत्याही रांगोळीमध्ये हे शुभ मानलं जातं. आणि रांगोळी सुंदर काढली की मन भरून राहतं आपलं, खूपच प्रसन्न वाटतं. चला तर मग आता राहिलेले आपले 2 कमळ काढून कंप्लीट करतोय. अशाच पद्धतीने रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद. अशीच रांगोळी जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. चला तर आता लास्टचा कमळ पण काढून घेऊयात. अतिशय सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. चला तर आता आपण लास्टचं कमळ काढून घेत आहोत.
खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. एकदा तरी अवश्य काढा तुम्ही ही रांगोळी देवघरात, अंगणात किंवा दारासमोर. पाहणाऱ्यांनी वळून वळून पाहतील ही रांगोळी, इतकी सुरेख वाटते. थँक्यू so much for watching this rangoli.